नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 21 मार्च 2026। शेतकरी मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा। वेळ न लावता लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण विनंती आहे मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण दररोजचेच असे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती गंगापूर। काळ्या तुरीला आवक आली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 8200 रुपयाचा। सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8200 रुपये। पुढील बाजार समिती आहे लातूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 1489 क्विंटलची। कमीत कमी लातूरला तुरीला दर मिळालेला आहे 7000 रुपये। सर्वसाधारण दर 7850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7999 रुपये। यानंतरची बाजार समिती जालना। लाल तुरीला आवक आलेली आहे 632 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 6000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7725 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7896 रुपये। यानंतरची बाजार समिती अकोला। तुरीला आवक आलेली आहे 1636 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8000 रुपयाचा। सर्वसाधारण दर 8130 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8245 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे अमरावती। तुरीला आवक आलेली आहे 7277 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे तुरीला अमरावतीला 7300 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7645 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7990 रुपये। यानंतरची बाजार समिती यवतमाळ। लाल तुरीला आवक आलेली आहे 885 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7035 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7270 रुपये। यानंतरची बाजार समिती मालेगाव। तुरीला आवक आलेली आहे 52 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 6950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7080 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे आर्वी। लाल तुरीला आवक आलेली आहे 450 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5300 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7400 रुपये। तर मित्रांनो, असेच भाव पाहण्यासाठी रोजचे चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।